जालना में महायुति दिव्यांग आघाड़ी द्वारा नगर पालिका के सामने आमरण अनशन शुरू किया गया। ये अनशन दिव्यांगों को 200 वर्ग फीट जगह देने सहित अन्य मांगों को लेकर किया गया। जालना में महायुति दिव्यांग आघाड़ी ने दिव्यांगों के लिए व्यापार करने हेतु 200 वर्ग फीट जगह उपलब्ध कराने सहित अन्य मांगों को लेकर आमरण अनशन शुरू किया गया। ये अनशन आज सुबह 11 बजे से जालना शहर नगर पालिका के सामने शुरू हुआ। अनशनकारियों ने नगर निगम प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी की और अपनी मांगों को लेकर विरोध जताया। महायुति दिव्यांग आघाड़ी के पदाधिकारी और कार्यकर्ता इस विरोध में शामिल हुए। इस दौरान ये चेतावनी दी गई कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं हो जाती तब तक ये भूख हड़ताल जारी रहेगी। माननीय आयुक्त साहेब यांना दिव्यांगाच्या विविध 5 मागण्या आहेत। नंबर 1, दिव्यांगासाठी 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी, मालमत्ता करामध्ये सूट देण्यात यावी, बेघर अपंगांना घरकुल योजनेत प्राधान्य दिले पाहिजे आणि दिव्यांगांना 5% निधीमधून वाढ करण्यात यावी आणि 5% निधीमधून साहित्य वाटप करण्यात यावे। अनिल मगदुले, शिवसेना, दिव्यांग आघाडी, जालना। आमच्या मागण्या आहेत की दिव्यांगांना 200 स्क्वेअर फूट जागा मिळाली पाहिजे व्यवसायासाठी आणि दुसरी मागणी आहे 5% निधी लवकरात लवकर मिळाला पाहिजे आम्हाला, कारण खूप उशीर करतात ते लोक। आणि 50% घरपट्टी नळपट्टीमध्ये पण माफ करण्यात यावे असं मला माझं म्हणणं आहे। आणि दिव्यांगांना घरकुलांमध्ये पण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, कारण दिव्यांगांचा विचारच करत नाही। त्या सगळ्या मागण्या आम्ही नगर परिषदला निवेदन देऊन म्हणजे 2-3 वेळेस निवेदन दिलं, पण त्यांनी आमचा काही विचार केला नाही। म्हणून आज आम्ही इथे उपोषण करण्यासाठी बसलो आहे। आज दिनांक 5 तारीख आज उपोषण करायला बसलो आहेत आम्ही आणि आम्हाला अण्णांचा खूप सपोर्ट आहे। आत्ताच अरविंद अण्णा येऊन आम्हाला पाठिंबा देऊन गेले। मी सुनंदा भास्करे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष, दिव्यांग सेल। मागच्या महिन्याच्या 26 तारखेला आम्ही महानगरपालिकेला निवेदन सादर केलं होतं की आमच्या मागण्या होत्या की दिव्यांगांना व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फीट जागा मिळायला पाहिजे, दिव्यांगाच्या 5% निधीमध्ये वाढ व्हायला पाहिजे, दिव्यांगांना घरकुलमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे व तसेच पुनर्वसन केंद्र दिव्यांगाचं झालं पाहिजे। तर वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी व कर्मचाऱ्यांनी आमची काही दखल घेतली नाही। तर आम्ही सगळे दिव्यांग वारंवार निवेदन दिल्यामुळे कारवाई होत नसल्यामुळे आम्ही एक पत्र सादर केलं व पत्रामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 5 तारखेला उपोषणाला बसणार आहेत। तर आज दिनांक आम्ही 5 तारखेपासून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष दिव्यांग सेल सतीश पतपुरे।